नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की इतका साधा वेळ म्हणजे काय? फक्त एक कप जो सकाळी रिकाम्या पोटी प्यायला गेला तर दिवसभर एनर्जी टिकू शकते. तुम्ही कितीही काम केलं तरी तुमच्या गुडघ्यांमध्ये, पायांमध्ये किंवा शरीरामध्ये वेदना जाणवत असतील. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक त्यांच्या म्हातारपणातही इतक्या चपळतेने कसे चालतात, पायऱ्या कसे चढतात आणि दिवसभर काम केल्यानंतरही त्यांचे गुडघे वेदनेने दुखत का नाहीत? रहस्य नक्की काय आहे? तर क्षणभर थांबा. कल्पना करा की सकाळ झाली आहे. तुम्ही जागे होताच तुम्ही गरम सुगंधित पेयाचा हा एक कप पिता. ज्या क्षणी तुम्ही ते हातात घेता ते जादूने भरलेलं वाटतं. पहिल्या घोटातून तुमचं शरीर उबदार वाटतं, जणू काही आत गोठलेली उष्णता वितळत आहे. तुम्ही हळूहळू संपूर्ण कप घेता आणि काही मिनिटे निघून गेल्यावर तुमच्या गुडघ्यांमध्ये आणि पायांमध्ये तो कडकपणा, तो जडपणा आणि तो जुना त्रास विरघळून निघून जातो. तुम्ही कदाचित विचार करत असाल, हे खरोखर इतकं सोपं असू शकतं का? फक्त एक कप काहीतरी पिल्याने वर्षानुवर्ष होणारं दुःख खरोखर कमी होऊ शकतं का? लोक असे का म्हणतात की गुडघेदुखी ही वृद्धत्वाचा एक भाग आहे, पाय दुखणं हा अशक्तपणा आहे. एकदा वेदना सुरू झाल्या की आयुष्यभर औषधे आणि मलमांवर अवलंबून राहावं लागतं. पण जर तुम्हाला सांगितलं गेलं की खरी समस्या वय नाही, तर खरी समस्या म्हणजे शरीरात निर्माण होणारी सूक्ष्म जळजळ, जी शांतपणे आणि नकळतपणे आपले सांधे कमकुवत करते. आणि ही जळजळ कमी करण्याची शक्ती जड औषधांमध्ये नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरातील एका साध्या वस्तूमध्ये आहे, जी तुम्हाला कदाचित दररोज दिसते, परंतु त्याचं सखोल फायदे कधीच कळले नाहीत. आता कल्पना करा की जर हा कप तुमची रोजची सवय बनला, जर तो हळूहळू तुमच्या शरीरातील जळजळ दूर करू लागला, जर तो तुमच्या सांध्यांमध्ये स्नेहन पुनर्संचयित करू लागला आणि जर तुमचे पाय पुन्हा हलके, मजबूत आणि वेदनारहित वाटू लागले, तर तुमचा दिवस कसा असेल? तुम्ही किती चालू शकता? तुम्ही किती काम करू शकाल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला किती हलकं, शांत आणि ऊर्जेनं भरलेलं वाटेल. अनेकांनी हा पाय मालिश स्वीकारला आणि काही दिवसांमध्येच प्रत्येक पावलावर त्यांना होणारा त्रास हळूहळू कमी झाला. काहींनी अस्वस्थ न होता पायऱ्या चढल्याचं सांगितलं. दुसऱ्यांनी सांगितलं की त्यांना रात्री झोपताना पायांमध्ये जळजळ जाणवत नाही. तिसऱ्याने सांगितलं की उठल्यावर त्यांच्या सांध्यांतील कडकपणा सकाळच्या उन्हामध्ये बर्फ वितळल्यासारखा नाहीसा झाला. आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याचा परिणाम ताबडतोब औषधासारखा नसून निसर्गासारखा शांत, खोल आणि कायमचा असतो. तो हळूहळू शरीराला आतून बरे होण्यास सुरुवात करतो, मुळापर्यंत पोहोचून तो जुनाट दाह दूर करण्यास सुरुवात करतो. तो सांध्यांभोवती साचलेला बारीक कचरा साफ करतो आणि रक्तप्रवाहसुद्धा शुद्ध करतो, जेणेकरून गुडघ्यांपर्यंत पोहोचणारे पोषक घटक त्यांचं काम अधिक सहजपणे करू शकतील. बरेच लोक म्हणतात की त्यांच्या गुडघ्यांमधील वेदना हाडांच्या जीर्णतेमुळे होतात, परंतु वास्तविक पाहता अशी आहे की शरीरात जळजळ वाढल्यावरच हाडांमधील जागा कमी होते आणि ही जळजळ सर्वात मोठी गुन्हेगार आहे. ही जळजळ हळूहळू कमकुवत करत असते आपल्या शरीराला. जेव्हा आपण कमकुवत होतो तेव्हा गुडघे फुटू लागतात, ज्यामुळे वेदना होतात आणि चालताना ताण येतो. पण हा एक त्याच जळजळीचं लक्ष करतो. तो शरीराची उष्णता थंड करतो, सांध्याभोवती साचलेला बारीक कचरा विरघळवतो आणि शरीर हळूहळू स्वतःला बरं करू लागतं. म्हणूनच ज्यांनी हे वापरून पाहिलं आहे त्यांनी असं नोंदवलं आहे की वेदना कमी झाल्यासारखं वाटतं, त्यांचे गुडघे हलके वाटतात आणि त्यांचे पाय पुन्हा मजबूत वाटतात. कल्पना करा की जर दिवसातून फक्त एक कप तुमच्यामध्ये इतका मोठा बदल घडून आणू शकेल, तर एका महिन्यामध्ये तुमचं शरीर किती बदलेल? कोणाला माहीत आहे का की तुम्ही अशा लोकांमध्ये सामील व्हा जे म्हणतात की त्यांना सांधेदुखी म्हणजे काय हे देखील माहीत नाही. हे रहस्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खोलवर आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे. ही शक्ती शरीरात कशी कार्य करते आणि त्याची शक्ती वाढवण्यासाठी कोणते घटक जोडले जाऊ शकतात आणि त्याचे परिणाम वाढवण्यासाठी ते केव्हा आणि कसे घ्यावे हे तुम्हाला शिकायला मिळेल. आता संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी सज्ज व्हा, जी केवळ आराम देण्यापेक्षा जास्त देते, परंतु एक नैसर्गिक उपाय देखील देते, ज्यामध्ये शरीराला आतून बरं करण्याची शक्ती आहे. जेव्हा लोक पहिल्यांदा ऐकतात की फक्त एक कप साधेपणा गुडघे आणि पाय दुखणे कमी करू शकतं, तेव्हा त्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो, हे कसं कार्य करतं? हे नैसर्गिक पेय खरोखरच आपल्या सांध्यांची स्थिती बदलू शकतं का? आणि जर असेल तर त्यामागे कोणते सूक्ष्म अदृश्य रहस्य आहे जे शरीराला आतून बरे करण्याची शक्ती ठेवतं? उत्तर हो आहे. निसर्गामध्ये असे काही घटक आहेत
ज्यांच्यामध्ये अविश्वसनीय शक्ती आहे. ही शक्ती शरीराच्या आत खोलवर पोहोचते, जिथे बहुतेकदा औषध देखील पोहोचू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्याची प्रभावितता वाढते, कारण त्यावेळी शरीर पूर्णपणे शोषलं जातं. प्रत्येक थेंब, प्रत्येक घटक थेट हृदयात जातो आणि हळूहळू वर्षानुवर्षे वेदना आणि जळजळ असलेल्या भागांना दुरुस्त करण्यास सुरुवात करतो. आता विचार करा, गुडघेदुखी ही केवळ हाडांची समस्या नाही, खरं कारण सांध्यांभोवतीचा जुनाट दाह आहे, जो आपल्याला शांतपणे कमकुवत करतो. ही दाह आपल्या शरीरामध्ये कधी पकड घेते आणि आपल्या दैनंदिन कामांवरती उठणं, बसणं आणि पायऱ्या चढणं यावर कधी परिणाम करू लागते, हे आपल्याला कळत नाही. या दाहामुळे हृदय दुखतं. हे आपल्या सांध्यांना वंगण घालणाऱ्या करंड्याभोवती असलेल्या पातळ थराला नुकसान पोहोचवतं. जेव्हा हे स्नेहन कमी होतं, तेव्हा हाडे एकमेकांवर घासू लागतात आणि हे घर्षण हळूहळू वेदनांमध्ये बदलतं. सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर कडकपणा येतो, नंतर चालताना ताण येतो आणि हळूहळू ही समस्या इतकी बिकट होते की सामान्य चालणं देखील कठीण होतं. परंतु या पेयाची जादू अशी आहे की थेट या जळजळीला ते लक्ष करतं. हे सूज शांत करतं, रक्त पातळ करतं आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना पुन्हा सक्रिय करतं, ज्या नुकसानाची दुरुस्ती करतात. अनेकांनी पहिल्या 7 दिवसांमध्ये हे बदल जाणवल्याचे सांगितलं. काहींना त्यांच्या गुडघ्यांमध्ये कमी वेदना जाणवल्या, काहींना त्यांच्या घोट्यांमध्ये कमी कडकपणा जाणवला आणि काहींना त्यांच्या पायांमध्ये हळूहळू जडपणा कमी झाल्याचा अनुभव आला. आता ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही हे पेय पिता, तेव्हा ते प्रथम तुमची पचनसंस्था सक्रिय करतं. सुधारित पचन शरीरातील पोषक तत्वांची प्रभावितता सुधारतं. जेव्हा योग्य पोषण सांध्यांपर्यंत पोहोचतं, तेव्हाच ते दुरुस्त होण्यास सुरुवात करतं. म्हणूनच हे पेय केवळ वेदना कमी करत नाहीत, तर शरीराची शक्ती देखील पुनर्संचयित करतं. या पेयाचा आणखी एक फायदा म्हणजे त्याचे रक्तशुद्धीकरण. जेव्हा रक्त जाड होतं, तेव्हा गुडघ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी पोषक तत्वे मंदावतात. जेव्हा रक्तप्रवाह हलका होतो, तेव्हा पोषक तत्वे शरीराच्या सर्वात कमकुवत भागांपर्यंत देखील सहज पोहोचतात. आणि हा तो क्षण असतो जेव्हा शरीर घोषित करतं की मी आता बरे होऊ लागले आहे. त्यातील घटक शरीरातील उष्णता संतुलित करतात. बऱ्याचदा खराब आहार, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, ज्यामुळे सांधे आतून कोरडे होतात. हे पेय त्या अवांछित उष्णतेला शांत करतं. उष्णता कमी होताच चिडचिड कमी होते, ताण कमी होतो आणि शरीराला हळूहळू आराम वाटू लागतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही वृद्ध लोक वेगाने का चालतात, तर काही तरुण लोक थोडेसे अंतर चालल्यानंतरही थकतात? कारण फक्त वय नाही आहे, कारण असं असतं की अंतर्गत स्वच्छता, उष्णता संतुलन आणि रक्ताभिसरण हे 3 घटक आहेत जे सांध्यांचं आरोग्य ठरवतात आणि हा एक कप थेट या तिन्हींवरती परिणाम करतो. आता क्षणभर तुमच्या दैनंदिन दिनचर्येची कल्पना करा. तुम्ही सकाळी उठता, भांडी बाजूला ठेवता, स्वयंपाकघरामध्ये जाता आणि हा गरम कप हातात घेता. वाफ येते, सुगंध मंद असतो. पहिला घोट घशातून खाली उतरताच तुमच्या शरीरावर शांतीची भावना येते आणि काही मिनिटांमध्येच असं वाटतं की मातीचा एक कठीण थर वितळत आहे. तुम्ही चालायला सुरुवात करता आणि तुमची पावले हलकी होतात असं तुम्हाला वाटतं. तुमचे पाय पूर्वीसारखे जड वाटत नाही. तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना तितकी तीव्र होत नाही. तुम्ही थोडा वेळ बसल्यानंतर उठता आणि आज जडपणा दिसत नाही हे पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं. हे लक्षण आहे की तुमचं शरीर आतून बरं होऊ लागलं आहे. ही वेदना केवळ तुमच्या गुडघ्यांनाच नाही, तर तुमचे पाय आणि तुमच्या मांड्या, अगदी तुमच्या कमरेसह देखील आराम देते. कारण जळजळ एकाच ठिकाणी नाही, तर शरीरामध्ये अनेक ठिकाणी जमा होते. जेव्हा तुम्ही जळजळ मुळाशी हाताळता, तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर हलकं वाटतं. आणि लक्षात ठेवा, शरीर दररोज अंतर्गत लढतं. ते स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करत राहतं. त्याला फक्त योग्य आधाराची आवश्यकता असते. हा कप तोच आधार आहे. आता तुम्हाला कळेल की त्यात कोणते घटक आहेत, ते कोणत्या प्रमाणात घ्यावं आणि ते वेगवेगळ्या शरीरांवर कसा परिणाम करतं. कारण पुढचं पाऊल सर्वात महत्त्वाचं आहे, त्यात लपलेलं खरं रहस्य. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच की शरीरातील जळजळ सांध्यांना शांतपणे कसं कमकुवत करते आणि एक साधे नैसर्गिक झाड त्याच्या मुळांवर कसे हल्ला करते. पण आता खरा प्रश्न सुरू होतो, हे मिश्रण काय आहे? कोणते नैसर्गिक घटक एकत्र येऊन अशी शक्ती निर्माण करतात की त्याचा फक्त एक कप हळूहळू गुडघे आणि पाय दुखण्यापासून आराम देतो? उत्तर सोपं आहे, परंतु ही साधेपणाचं सर्वात जास्त आश्चर्यचकित करते. लोक सहसा असं मानतात
की गंभीर आजारांना व्यापक उपचारांची आवश्यकता असते. मोठी औषधे, मोठा खर्च, परंतु आजारांना व्यापक उपचारांची आवश्यकता का भासावी? सर्वात सोप्या घटकांसह ते सर्वात मोठा परिणाम साध्य करते. म्हणूनच हे झाड इतकं प्रभावी आहे, कारण त्यात असलेले घटक शतकानुशतके शरीराला आतून बरे करण्यासाठी ओळखले जातात. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दररोज तुम्हाला दिसणाऱ्या काही गोष्टींची कल्पना करा. एकत्रितपणे ते एक संयोजन तयार करतात जे हळूहळू शरीरातील संचित दाह कमी करतं. हे संयोजन शरीराच्या 3 स्तरांवरती कार्य करतं: पचन, रक्त आणि सांधेस्नेह. जेव्हा हे तिन्ही संतुलित असतात तेव्हा गुडघे आणि पायांची स्थिती आपोआप सुधारते. पहिला घटक जळजळ वाढवणारी उष्णता थंड करतो. शरीरामध्ये प्रवेश करतात संचित उष्णता हळूहळू वितळते, गरम मातीवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्याप्रमाणे, जे शरीरातील जळजळ आणि ताण कमी करतं. दुसरा घटक शरीर स्वच्छ करण्यास सुरुवात करतो. तो नेहमी शरीराचं शुद्धीकरण करणारा मानला जातो. ज्याप्रमाणे नदी स्वच्छ असते त्याप्रमाणे तिच्यातील प्रत्येक गोष्ट सुरळीतपणे वाहते. त्याचप्रमाणे जेव्हा हा घटक रक्त शुद्ध करतो तेव्हा पोषक घटक अडथळा न येता सर्वात आवश्यक ठिकाणी पोहोचतात: सांधे, पाय आणि गुडघे. तिसरा घटक शरीरातील वाळलेल्या स्नेहनाला पुन्हा जागृत करतो. हा घटक सांध्यांभोवतीचा पातळ थर पुन्हा सक्रिय करतो. हळूहळू तुमच्या गुडघ्यांमधील कडकपणा सैल होऊ लागतो आणि तुम्हाला लक्षात येईल की चालणं अधिक आरामदायी होतं. हा बहुतेकदा लोकांना लक्षात येणारा पहिला बदल असतो. आळस, गुडघ्यांमध्ये आराम, उठताना आणि बसताना कमी कडकपणा. आता एका सकाळची कल्पना करा जेव्हा तिन्ही घटक तुमच्या शरीरामध्ये त्यांचं काम करायला लागतात. तुम्ही हा उबदार कप हातात घ्या, तो हळूहळू प्या आणि काही तासांमध्येच तुमच्या शरीराच्या सर्वात घट्ट भागांनाही आराम वाटू लागतो. तुमचे पाय आता जड वाटत नाही, तुमचे गुडघे थोडे हलू लागतात आणि तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की हो, शरीर पुन्हा बरे होऊ शकते. हे मिश्रण स्वीकारल्यानंतर लोकांनी अनेक अनुभव शेअर केले आहेत. एकाने सांगितलं की अनेक महिने पायऱ्या चढणं कठीण वाटत होतं, परंतु 10 दिवसात त्यांना आराम वाटला. दुसऱ्यांनी सांगितलं की रात्री उठून पाय सरळ करणं वेदनादायक होतं, परंतु आता ते वेदना हळूहळू कमी होत आहे. जणू काही सांध्यांमध्ये मऊ स्नेहन पुनर्संचयित केलं गेलं आहे. चालण्याचा ताणसुद्धा कमी झाला. बसलेल्या स्थितीतून उठणं कमी वेदनादायक वाटलं आणि सर्वात सुंदर म्हणजे आत्मविश्वास परत येऊ लागला. लोक म्हणू लागले की आता ते इतकं दुखत नाही, मी पूर्वीपेक्षा जास्त चालू शकतो, माझे पाय आता ओझे वाटत नाही. हा तो परिवर्तन आहे ज्यासाठी हा काढा ज्ञात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे जादू नाही तर निसर्गाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही शरीराला योग्य पोषक तत्वे पुरवता तेव्हा ते स्वतःला बरे करू शकते. हा काढा त्या उपचाराची सुरुवात आहे. आता कल्पना करा जेव्हा तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा काढा पिता तेव्हा तो शरीराच्या प्रत्येक थरात पोहोचतो. हळूहळू शरीरातील जुन्या गाठी सैल होतात, जळजळ वितळते, रक्त शुद्ध होतं आणि पाय आणि गुडघे पुन्हा हलके होतात. हा असा अनुभव आहे ज्यानंतर लोक म्हणतात की वेदना आता मागे आहेत. शेवटी मी म्हणेन की हा निसर्गाचा आशीर्वाद आहे. आले, हळद आणि गूळ, 3 घटक, 3 शक्ती, 3 उपाय. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा शरीराला फक्त आरामच नाही तर ताकदही मिळते. जर तुम्ही ते नियमितपणे योग्य वेळी योग्य डोसमध्ये घेतलं तर तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचू शकता जिथे लोक अभिमानाने म्हणतील, मला आता माझ्या गुडघ्यांमध्ये किंवा पायांमध्ये वेदना होत नाही, मला पूर्वीपेक्षा हलकं, मजबूत आणि अधिक आरामदायी वाटतं. हाच या संपूर्ण प्रवासाचा अंतिम संदेश आहे. निसर्गावर विश्वास ठेवा आणि तुमचं शरीर स्वतःला बरं करण्यास सुरुवात करेल. धन्यवाद.